पुढील सामना चला मॅच ऑन करायचंय पंच. महालक्ष्मी पाले विरुद्ध माहू पाले या संघाकडून पहिला चेंडू टाकण्यात आला आणि तो पहिला चेंडू सीमारेषा पार झालेला आहे. उत्कृष्ट असा षटकार मारण्यात आलेला आहे. माहू या संघाचे फलंदाज सुदर्शन यांच्याकडून उत्कृष्ट अशी फलंदाजी पाहायला मिळते आपल्याला सुदर्शन यांच्याकडून. बघूया सुदर्शन आपल्या संघासाठी काय टार्गेट सेट करतात. तो महालक्ष्मी पाले या संघाचे गोलंदाज मला वाटतं सुनील रक्ते पहिले षटक घेऊन येत आहेत. पुढील चेंडू आणि उत्कृष्ट असा फटका स्ट्रेट ड्राईव्ह मारलेला आहे आणि एकच रन या ठिकाणी पाहायला मिळतोय. संघाची धावसंख्या झालेली आहे ती 7. 2 चेंडू 7 धावा. अतिशय उत्कृष्ट असा सामना या ठिकाणी पाहायला मिळतोय. सुनील रक्ते यांचा पुढील चेंडू सुदर्शन यांच्यासाठी. सुदर्शन यांनी तो परत फ्लिक केलेला आहे परंतु बॉलरच्या दिशेने मारण्यात आलेला चेंडू निर्धाव चेंडू. संघाची धावसंख्या झालेली आहे ती 7. पुढील चेंडू सुदर्शन यांच्यासाठी. सुदर्शन यांनी उत्कृष्ट असा फटकावण्याचा प्रयत्न केला परंतु निर्धाव चेंडू झालेला आहे. सुनील रक्ते यांच्याकडून अतिशय उत्कृष्ट अशी गोलंदाजी पाहायला मिळते आपल्या संघासाठी. मला वाटतं सुनील रक्ते हे अतिशय नावाजलेले गोलंदाज फलंदाज ऑलराऊंडर आपल्या संघासाठी एक उत्कृष्ट असे ऑलराऊंडरच्या भूमिकेत पाहायला मिळतात आपल्याला. पुढील चेंडू सुदर्शन यांच्यासाठी. सुदर्शन यांनी आणि पंचांचा निर्णय आलेला आहे तो अतिरिक्त धाव वाईड. संघाची धावसंख्या झालेली आहे ती 8. मला वाटतं या ठिकाणी सुरू असलेला सामना हा फक्त 3 ओव्हर म्हणजे 15 बॉलचा सामना सुरू आहे. संघाला आपल्या संघासाठी जास्तीत धावा करण्याचं गरजेचं आहे. पुढील चेंडू सुनील रक्ते यांचा. सुदर्शन यांच्यासाठी. बघूया सुदर्शन काय करतात आपल्या संघासाठी. उत्कृष्ट असा फटका मारण्याचा प्रयत्न केला परंतु हो गचाल अशी क्षेत्ररक्षण उत्कृष्ट असा कव्हर केलेला आहे त्यांच्याच फिल्डरने आणि संघाला फक्त 2 धावा. संघाची धावसंख्या झालेली आहे ती 10. बिनबाद 10. एकही विकेट नाही या ठिकाणी. विकेट नाही पडला. बिनबाद 10. संघाची धावसंख्या झालेली आहे ती 10. पहिलं षटक संपलेलं आहे. दुसऱ्या षटकाचा सामना सुरू होत आहे. दुसरं षटक घेऊन येत आहेत आपल्या संघासाठी. मला वाटतं अनिकेत दुसरं षटक घेऊन येत आहेत आपल्या संघासाठी. अनिकेत आणि पाले या संघाने आपला एक अतिरिक्त खेळाडू या ठिकाणी पॅव्हिलियन मध्ये हजर करावा. अनिकेत यांचा चेंडू. फलंदाज उत्कृष्ट अशी फलंदाजी करण्याचा प्रयत्न परंतु उत्कृष्ट अशी गोलंदाजी अनिकेत यांच्याकडून आणि या चेंडूवरती फक्त एकच धाव आलेली आहे. संघाची धावसंख्या झालेली आहे ती 11. संघाची धावसंख्या झालेली आहे ती 11. उत्कृष्ट अशी गोलंदाजी अनिकेत यांच्याकडून. त्याचप्रमाणे बघूया फलंदाज काय करतात आपल्या संघासाठी. पुढील चेंडू अनिकेत यांचा. उत्कृष्ट असा फटका मारण्याचा प्रयत्न केलेला आहे मिड ऑफच्या दिशेने. मिड
लॉंगच्या दिशेने आणि हा षटकार. उत्कृष्ट अशी फलंदाजी आणि सीमारेषा पार बॉल षटकार. उत्कृष्ट अशी फलंदाजी दोन्ही फलंदाजा माध्यमातून. अनिकेत यांचा पुढील चेंडू. फलंदाज सुदर्शन यांनी निर्धाव चेंडू. उत्कृष्ट अशी फलंदाजी गोलंदाजी अनिकेत यांच्याकडून. त्याचप्रमाणे फलंदाजही उत्कृष्ट अशी फलंदाजी करण्याचा प्रयत्न करत आहेत. मागील चेंडूवरती त्यांनी षटकार मारला जो अतिशय उत्कृष्ट. पुढील चेंडू. ओहो, पंचांचा निर्णय वाईड. वाईड चेंडू. अतिरिक्त धावसंख्या. संघाची धावसंख्या झालेली आहे ती 19. दुसरं षटक चालू आहे आणि संघाची धावसंख्या झालेली आहे ती 19. या ठिकाणी पुढील चेंडू. अनिकेत यांचा पुढील चेंडू सुदर्शन यांच्यासाठी आणि सुदर्शन काय करतात आपल्या संघासाठी. उत्कृष्ट अशी गोलंदाजी अनिकेत यांच्याकडून आणि फलंदाजांनी फक्त एक धाव घेतलेली आहे. या ठिकाणी कच्चाल असं क्षेत्ररक्षण, कच्चाल असा थ्रो, फेकी जी म्हणतात, किपरच्या दिशेने यायला हवी होती ती थोडीशी वाईड गेलेली आहे. थोडासा बदल करायला हवा त्याने आपल्या फेकीमध्ये. अनिकेत यांचा पुढील चेंडू. उत्कृष्ट अशी गोलंदाजी पाहायला मिळते अनिकेत यांच्याकडून आणि हा अतिरिक्त धावसंख्येत भर झालेली आहे. धावसंख्या झालेली आहे ती 21. संघाची धावसंख्या झालेली आहे 21. अनिकेत यांच्याकडून अतिरिक्त धावा येत आहेत. पुढील चेंडू. उत्कृष्ट अशी धावसंख्या. त्याचप्रमाणे उत्कृष्ट असा फटका मारण्याचा प्रयत्न केलेला आहे फलंदाज यांच्याकडून आणि त्याचप्रमाणे उत्कृष्ट असं क्षेत्ररक्षण केलेलं आहे आणि झेल बाद झालेले आहेत. नाव काय त्याचं सांग. आउट झाला त्या सुदर्शन. अनिकेत. ते नाही बोलत, बॅट्समॅनचं नाव आहे अनिकेत. अनिकेत हे उत्कृष्ट असा फटका मारण्याचा प्रयत्न केला परंतु ते बाद झालेले आहेत. उत्कृष्ट असा झेल घेण्यात यशस्वी झालेले आहेत फिल्डर. सुरू असलेला सामना महालक्ष्मी पाले विरुद्ध माहू. अतिशय आपल्या संघासाठी सर्वच फिल्डर आपलं बेस्ट देण्याचा प्रयत्न करत आहेत परंतु पुढील चेंडू. उत्कृष्ट अशी गोलंदाजी पाहायला मिळते आपल्याला आणि उत्कृष्ट असा फटका मारण्याचा प्रयत्न केलेला आहे तो परंतु वेल ट्राय. त्यामध्ये संघाची धावसंख्या झालेली आहे ती 23. 1-23. पुढील चेंडू. उत्कृष्ट अशी फलंदाजी पाहायला मिळते. उत्कृष्ट असा फटका मारण्याचा प्रयत्न केला परंतु उत्कृष्ट असे क्षेत्ररक्षण पाहायला मिळते आपल्याला
परंतु एक धाव 2 धाव घेण्यात यशस्वी झालेले आहेत तो संघ. आणि नो बॉल. पंचांचा निर्णय येतोय या ठिकाणी. नो बॉल. नो बॉल. पंचांचा निर्णय अंतिम राहील. संघाने लक्षात ठेवायचं आहे. संघाची धावसंख्या झालेली आहे ती संघाची धावसंख्या झालेली आहे ती 25. अतिरिक्त धावसंख्येत वाढ झालेली आहे. पंचांनी नो बॉल घोषित केलेला आहे. महालक्ष्मी पाले या संघाकडून आतापर्यंत 25 धावा झालेल्या आहेत. होय. उत्कृष्ट अशी फलंदाजी त्याचप्रमाणे उत्कृष्ट अशी गोलंदाजी पाहायला मिळते आपल्याला संघाकडून. उत्कृष्ट अशी फलंदाजी. उत्कृष्ट असा फटका मारण्याचा प्रयत्न परंतु क्लीन बोल्ड झालेले आहेत. एकच आउट. 2 आउट होऊ शकत नाही. एकच आउट. उत्कृष्ट असं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं आहे सुनील रक्ते यांच्याकडून. आणि आता रनआउटच्या माध्यमातून त्यांनी विकेट मिळवला आहे. त्यामुळे एक गडी बाद झालेला आहे. पुढील फलंदाज नाव विनायक. विनायक आणि राज. बघूया काय करतात आपल्या संघासाठी विनायक. पुढील चेंडू राज यांच्यासाठी. राज यांनी फटकावण्याचा प्रयत्न केला परंतु क्लीन बोल्ड झालेले आहेत राज पण. उत्कृष्ट अशी गोलंदाजी पाहायला मिळते आपल्याला महालक्ष्मी पाले यांच्याकडून. मला वाटतं महालक्ष्मी पाले या संघाने ठरवलंय की एसटी ज्या आहेत त्या तोडून टाकायच्या. त्याचप्रमाणे त्यांनी असा बेत केलेला आहे आणि तसा विकेटही घेतला आहे. राज यांचा विकेट गेला आहे या ठिकाणी. संघाची धावसंख्या झालेली आहे ती 25. संघाची धावसंख्या झालेली 3 बाद 25. पुढील चेंडू उत्कृष्ट असा टोला मारण्याचा प्रयत्न करत हवेच्या दिशेने गेलेला चेंडू. आणि या ठिकाणी या संघाला फक्त हो चोरटी धाव घेण्याचा प्रयत्न केला परंतु बाद झालेला आहे. गडी बाद झालेला आहे या ठिकाणी. एकच 4 गडी बाद. संघाची धावसंख्या झालेली आहे ती 26. शेवटचा चेंडू या सामन्यातील पहिल्या इनिंग मधला शेवटचा चेंडू शिल्लक. मिहीर या ठिकाणी आपल्या संघाची धुरा वाहण्यासाठी आलेले आहेत. मिहीर या सामन्यातील शेवटचा चेंडू. बघूया मिहीर काय करतात आपल्या संघासाठी. पुढील चेंडू मिहीर यांच्यासाठी. मिरी यांनी उत्कृष्ट असा फटका मारण्याचा प्रयत्न केला परंतु बॉलरनी तो स्टॉप केलेला आहे आणि एक रन कंप्लीट झालेला आहे आणि दुसऱ्या रनाला रनआउट झालेले आहेत असं मला वाटतं. परंतु पंचांचा निर्णय येईपर्यंत आम्ही काही सांगू शकत नाही. आउट. पंचाने आउट दिलेला आहे. संघाची धावसंख्या झालेली आहे ती
उत्कृष्ट अशी गोलंदाजी पाहायला मिळते आपल्याला महालक्ष्मी पाले या संघाकडून. त्यांनी चला पुढील सामन्याच्या टॉस साठी यायचं आहे RGK आंबवणे आणि हे प्रज्ञेश दुसरा चाळकोबा महालक्ष्मी पाळे आणि पाले RGK आंबवणे दोन versus संघांमध्ये लढत होणार आहे. चला दोन्ही संघाच्या कर्णधारांनी टॉसच्या बॉसकडे यायचं आहे. RGK आंबवणे संघ, चला यांचा देखील कर्णधार आलेला आहे. नंदकिशोर मिराजी सर यांच्या हस्ते आपण कॉइन स्पिन करतोय. MCA चे नावाजलेले पंच आहेत आणि नक्कीच लेदर बॉल देखील खेळलेले खेळाडू त्यांच्याकडून आपण कॉइन स्पिन करणार महालक्ष्मी आहोत. पाले या चला संघाला एकदा सरांसाठी जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या मित्रांनो. जिंकण्यासाठी 29 रनांची आवश्यकता आहे. महाव या संघाने 28 धावा केलेल्या आहेत आणि महालक्ष्मी पाले या संघाला जिंकण्यासाठी, हा सामना जिंकण्यासाठी 29 धावांची आवश्यकता आहे. त्याची काय लक्षात घ्यायचं आहे. चला चाळकोबा त्याचप्रमाणे संघ फलंदाजी करायची आहे. नाणेफेकी जिंकून प्रथम क्षेत्ररक्षक निवडलेला आहे. दोन्ही संघांना शुभेच्छा असतील. वळतोय सामन्याच्या दिशेने. जिथे सुनील सर कॉमेंट बॉक्स मध्ये जोडले गेलेले आहेत. धन्यवाद सर. थँक्यू सर. सुरू असलेला सामना महालक्ष्मी पाले वर्सेस माहू. माहू या संघाने महालक्ष्मी पाले या संघाला 29 रनांचं आव्हान दिलेलं आहे. या ठिकाणी बघूया महालक्ष्मी पाले या संघाकडून जे फलंदाज उतरण्यात येत आहेत ते सुनील रक्ते, अतिशय नावाजलेले गाजलेले फलंदाज सुनील रक्ते आणि सोहेल. बघूया आपल्या संघासाठी कोणत्या प्रकारे विजयी मिळवून देतात ते. महालक्ष्मी पाले या संघाचे फलंदाज सुनील रक्ते आणि सोहेल. जर का हा सामना माऊ या संघाला जिंकायचा असेल तर त्यांच्या गोलंदाजाने आणि क्षेत्ररक्षण जे आहे त्यांनी उत्कृष्ट अशी कामगिरी केली पाहिजे, तरच ते लोक हा संघ जिंकू शकतील. नाहीतर महालक्ष्मी पाले या संघाचे फलंदाज सुनील रक्ते हे अतिशय धडाडीचे आणि फटकार षटकार मारणारे फलंदाज आहेत. मागच्याच मॅचला त्याने उत्कृष्ट अशी फलंदाजी करून आपल्या संघाला हा सामना जिंकून दिला होता. पहिला सामना माहू या संघाकडून पहिले षटक घेऊन येत आहेत अनिकेत. बघूया अनिकेत आपल्या संघासाठी किती धावा कमी करतायत ते. राज स्ट्राइक एंडला आहेत ते. सोहिल स्ट्राइकला आहे ते सोहिल यांना पहिला चेंडू आणि लेगच्या दिशेने फटकावलेला चेंडू. एक धाव. उत्कृष्ट अशी गोलंदाजी. स्ट्रायकर एंडला आहेत ते आता सुनील रक्ते, नावाजलेले गावाजलेले फलंदाज, ऑलराऊंडर यांची अशी ख्याती आहे सुनील रक्ते. बघूया आपल्या संघासाठी काय करतायत ते. सुनील रक्ते यांच्यासाठी पहिला चेंडू. उत्कृष्ट अशी फलंदाजी आणि लेगच्या दिशेने मारलेला हा चेंडू. एक धाव. उत्कृष्ट अशी फलंदाजी त्याचप्रमाणे उत्कृष्ट अशी गोलंदाजी अनिकेत यांच्याकडून.
पुन्हा स्ट्राईक एंडला आहेत ते सोहिल. पुढील चेंडू सोहिल यांच्यासाठी. बघूया काय करतात सोहिल आपल्या संघासाठी. ओ हो, थर्ड मॅनच्या दिशेने मारलेला चेंडू. मला वाटतं हा बाउंड्री गेलेली आहे. सीमारेषा पार. बॉल चौकार. पॉइंट आणि गलीच्या मधून गेलेला हा चौकार. उत्कृष्ट अशी फलंदाजी सोहिल यांच्याकडून आपल्या संघासाठी. धन्यवाद सुनीलजी. आपण पाहतोय सामना, एक साइडला माहू संघ आहे, दुसऱ्या साइडला महालक्ष्मी पाळे संघ आहे. पहा, गोलंदाजी तुम्हाला चांगली करावी लागेल. धावसंख्या तुमच्याकडे कमी आहे, तर तुम्हाला गोलंदाजी चांगली करावी लागेल. 2 चेंडूमध्ये 2 धावा खर्च करताना पाहिले आपण, परंतु त्याच्यानंतर कुठेतरी गचाळ चेंडू आपल्याला पाहायला भेटला. या चुका तुम्हाला कमी कराव्या लागतील. जर का सामन्यामध्ये राहायचं असेल तर तुम्हाला कुठेतरी निर्धाव चेंडू फेटाळावे लागतील. विकेट्सकडे न जाता तुम्हाला निर्धाव चेंडूकडे जावं लागेल. पाहूया पुढचा चेंडू पुन्हा एकदा. काय चेंडू पाहायला भेटला, परंतु पाहूया क्षेत्ररक्षण होईल का. चेंडू सरळ निघून गेलाय, सीमारेषा पार, चौकार. देऊया एक संधी डीजेला. ऐकू एक सुमधुर संगीत डीजे. रायगड किल्ला म्हटलं तर सर्वांना आठवण येते छत्रपती शिवाजी महाराज. ज्या पद्धतीने त्यांनी विश्वास दाखवला, त्यांनी एक मनोबल घट्ट करून सांगितलं आम्हाला स्वराज्य बनवायचं, स्वराज्य बनवून आम्हाला ते स्वराज्य महाराष्ट्रापर्यंत पूर्ण टिकवून ठेवायचं आहे. त्यामध्ये तुम्हाला जर का या ट्रॉफीकडे जायचं, तुम्हाला देखील मनामध्ये इच्छा जागृत करायची आहेत. जर का या ट्रॉफीकडे जायचं असेल तर आम्हाला देखील खूप प्रयत्न करावे लागतील. चांगलं क्षेत्ररक्षण असेल, चांगली गोलंदाजी असेल, या पद्धतीने सर्व मार्ग तुम्हाला निवडावे लागतील. एक षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या 12 या आकड्यावरती पोहोचले. आता गरज असेल 10 चेंडू, 10 मध्ये 17. बघा, मगाच्या मॅच मध्ये पण तेच झालेलं. आरसीसी आंबेवणे विरुद्ध आपण गणेशवाडी संघ होता. पहिल्या षटकामध्ये 15 धावा आलेल्या, स्कोर बनलेलं. तुम्हाला दुसऱ्या षटकामध्ये देखील 15 बनवायच्या होत्या. रन रेट सरासरी तुम्हाला घेऊन जायचं होतं पुढे, पण कुठेतरी तो षटकामध्ये फक्त आणि फक्त 2 धावा आल्या, म्हणजे सामना डायरेक्ट विजयाच्या दिशेने गेला. त्याच पद्धतीने जर माहू संघाने गोलंदाजी केली, हा षटक जर चांगला हाताळला गेला, तर नक्कीच तुम्ही या सामन्यामध्ये नक्की असाल. आणि सामन्यामध्ये असण्यासाठी तुम्हाला आहे ना चांगले गोलंदाज काढावे लागतील, पेटीतले गोलंदाज काढावे लागतील. चला, सोहम तोच गोलंदाज ज्यांनी या आधीच्या सामन्यामध्ये देखील चांगली गोलंदाजी केली होती. आता बघूया कशा रित्या गोलंदाजी होईल सोहम यांच्याकडून. या षटकामध्ये जर का 5 ते 6 धावा आल्या तर सामना ऑन असेल माहू संघासाठी, परंतु प्रयत्न करावे लागतील. चांगली गोलंदाजी, अचूक टप्पा, अचूक मारा करावा लागेल. फुलटॉस चेंडू, फुलटॉस चेंडू पंचांनी नो घोषित केलाय. फ्रीड देखील सांगितलंय. नक्कीच भीमरचा चेंडू असेल, कारण कमरेच्या वरती जर का चेंडू हाताळला गेला तर तो नो चेंडू भीमर म्हणून घोषित केला जातो. पुन्हा एकदा सज्ज. पहा, इथे चुकी होते, इथे चुकी होते, इथे चुकी होते. आणि या चुक्या तुम्ही नाही करू शकत. जेव्हा 10 मध्ये 17ची गरज असेल तेव्हा या चुक्या तुम्ही नाही करू शकत. तुम्हाला चांगली गोलंदाजी करावी लागेल, चांगली गोलंदाजी करावी लागेल. तुमचा जेवढा सराव असतो, वर्षभराचा सराव, तो तुम्हाला इकडे पणाला लावावा लागेल जर का या सामन्यामध्ये राहायचं असेल. बॅटिंग संघाकडून आपण पाहिलंय सुनील सारखा एक बलाढ्य खेळाडू देखील आपल्या समोर पाहायला भेटतोय, परंतु पहा, त्यांना नॉन स्ट्राईकला जास्त वेळ ठेवणं ते देखील गरजेचं आहे. कारण की
वारंवार आपण पाहतोय क्षेत्ररक्षणामध्ये बदलाव केला जातोय. का बदलाव केला जातोय? आम्हाला हा सामना जिंकायचा आहे आणि सामना जिंकायचा असेल तर तुम्हाला कुठेतरी चांगले चेंडू हाताळावे लागतील आणि त्या पद्धतीची गोलंदाजी देखील तुम्हाला करावी लागेल. चला पाहूया काय होतं. शॉर्ट ऑफ लाईन चेंडू पहा पहा काय तरी काय होतोय काय घडतोय. बॅकअप स्टंप वरती आपल्याला कमी पाहायला भेटला, परंतु चांगली गोलंदाजी इकडे पाहायला भेटते. आतापर्यंत आपण पाहिला ज्या पद्धतीने चेंडूची खेळी केलेली आहे त्या पद्धतीने चांगली गोलंदाजी होत आहे. एक चेंडूची खेळी झाली आहे, परंतु चांगली गोलंदाजी करावी लागेल. अजून कमबॅक तुम्हाला करावं लागेल. एखाद दोन निर्धाव आले ना चेंडू तर सामन्याची कलाटणी होऊ शकते. प्रयत्न करा सुनील रक्ते. इज ऑन स्ट्राईक. हो, चेंडू सरळ निघून पाठवलाय लांब 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 सीमारेषा पार. षटकार डीजे. हॅलो हॅलो, अतिशय उत्कृष्ट असा फटका मारलाय सुनील रक्ते यांनी. यांच्या बॅट मधून आलेला हा षटकार. मला वाटतं सुनील रक्ते यांना अडवणं मुश्किल ही नाही नामुमकिन है. नक्कीच या चेंडू समोर केलेला चेंडू आपल्याला पाहायला भेटला आणि तुम्ही सुनील सारख्या फलंदाजाला समोर चेंडू नाही करू शकत, कारण की चांगली बॅट लिफ्ट त्यांची पाहायला भेटते. ज्या पद्धतीने फलंदाजी आपण या आधीच्या मॅचमध्ये पाहिली, समोरच्या चेंडूला लांब 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 षटकारामध्ये कन्वर्ट करण्याची ताकद यांच्यामध्ये आहे. पुन्हा एकदा यू मिस, परंतु चांगला चेंडू म्हणावा लागेल. पायांना आदळला, ब्रह्मास्त्र यूज केला, यॉर्कर बॉलचा प्रयत्न केला, परंतु चांगली वेग या चेंडूमध्ये पाहायला भेटलं. या आधीच्या चेंडूमध्ये आपण पाहिला थोडासा वेग कमी आणि सरळ बॅटफुटला गेलेला चेंडू आपल्याला पाहायला भेटला आणि सरळ त्या चेंडूला भिरकावून लावलं सीमारेषा पार. षटकार. आता चेंडूची खेळी झाली आहे मला वाटतंय 3. धावसंख्या झाली आहे 22. अजून देखील गरज आहे, अजून देखील गरज आहे. एखाद दोन चेंडू निर्धाव या षटकामध्ये, एखाद दोन चेंडू निर्धाव. ओहो, शॉर्ट ऑफ लाईन चेंडू. थोडासा फक्त स्ट्राईक चेंज करण्याचं काम इकडे होतंय. या स्ट्राईक चेंज झाल्यामुळे पुन्हा एकदा सुनील स्ट्राईकला पाहायला भेटतील. एक नामवंत या स्पर्धेतील नामवंत खेळाडू, तसेच पूर्ण परिसर रायगड जिल्हा असेल, रत्नागिरी जिल्हा असेल, या संपूर्ण जिल्ह्यांमध्ये ज्यांचं नाव आहे तेच सुनील रक्ते आता स्ट्राईकला आपल्याला पाहायला भेटतील. कशा रीतीने फलंदाजी होते, कशा रीतीने गोलंदाजी होते, या सर्व गोष्टी त्यांनी गृहीत धरून पुन्हा शॉर्ट ऑफ लाईन चेंडू. एलिव्हेशन कमी, मिस टॉक पाहायला भेटतोय. गडी होतोय बाद. कमबॅक केलाय गोलंदाजाने. देऊया संधी डीजेला, ऐकू एक मधुर संगीत. डीजे. महालक्ष्मी पाले या संघाचे नावाजलेले गावाजलेले फलंदाज सुनील रक्ते या ठिकाणी बाद झालेले आहेत. संघाची धावसंख्या झालेली आहे ती 23. 5 चेंडू आणि 6 धावा. 5 बॉल 6 ची गरज असेल. 6 धावा. संघाला जिंकण्यासाठी 5 चेंडू आणि 6 धावा ची गरज. बघूया काय करतो संघ महालक्ष्मी पाले की नक्की सामना ऑन आहे, सामना ऑन आहे. 5 चेंडू मध्ये आपण नेहमी पाहिलेलं आहे बरेच वेळा गणेशवाडीतील संघातील खेळाडूंनी तर 4 षटकांच्या 4चे 4 षटक सिंगल डिजिट मध्ये आपल्याला पाहायला भेटले होते. तुम्हाला प्रयत्न करावा लागेल. सिंगल डिजिट मध्ये हा तुम्हाला राहायचं आहे. 6 करायचे आहेत म्हणजे 3 निर्धाव चेंडू आणि सामन्याची कलाटणी. नवीन फलंदाज देखील आहे, ती देखील एक सुवर्ण संधी असेल. आता गोलंदाजी कशा पद्धतीने हाताळली जाईल ते बघणं आपल्याकडे अनिवार्य असणार आहे, कारण गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय मिहिर यांना. या मिहिर यांनी देखील चांगली गोलंदाजी केलेली आहे. चांगले मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देखील या स्पर्धेमध्ये पटकावलेला आहे. पहिला चेंडू खोलवर टप्प्याचा चेंडू पाहायला भेटला. पाहूया किती धावा होतात. जोपर्यंत
हो, फेकी झालेली आहे. पंचांकडे दाद मागली आहे. पंचांनी डिसिजन फ्रीज केलेला आहे. म्हणजे 2 धावा कंप्लीट होताना इकडे पाहायला भेटतात. कुठेतरी क्षेत्ररक्षणामध्ये कमी आपल्याला पाहायला भेटते. आता गरज असेल 4 चेंडू आणि 4 धावा. 4 बॉल 4. सामना कुठेही कलाटणी मारू शकतो. सामन्याचं काही सांगू शकत नाही. मिहिर यांनी या आधीच्या सामन्यामध्ये 3 धावांचं षटक टाकलेलं आहे. पहिल्याच चेंडूवरती 2 धावा आल्यानंतर पुन्हा एकदा कमबॅक करणे गरजेचं असेल. चला जास्त वेळ घ्यायचा नाही माहू संघ. याच्यानंतर देखील एक चांगला सामना आपल्याला पाहायला भेटणार आहे. रुपेशजी यांचा सामना असेल आणि सुजित हे देखील त्यांच्या समोर असतील. मोठी बॅटल पाहायला भेटणार आहे. चार मध्ये 4. एखादा निर्धाव चेंडू, एखादा निर्धाव चेंडू तुमच्या सामन्याची कलाटणी देऊ शकतो. असे सामने कोण जिंकवून देतो सर? असे सामने तुम्हाला कर्णधार जिंकवून देतो. क्षेत्ररक्षण लावणं, कुठे प्लेयर लावणं, जवळ करणं, प्लेयर डीपला लावणं, लॉंग लेगला ठेवणं, गोलंदाजाला सांगणं, हा चेंडू हाताळणं, हे सर्व कामं कर्णधाराच्या हाती असतात. या सिच्युएशनमध्ये कर्णधार ऍक्टिव्ह असणं गरजेचं असतं सर. बरोबर सर, नक्कीच तुम्ही सांगितलं नाही सर की कर्णधाराने मार्गदर्शन करणं गरजेचं आहे आणि मग कर्णधाराने विश्वास ठेवलेला हा गोलंदाजावर असतो. म्हणजे गोलंदाजाला त्या पात्रतेस त्यांना सामोरं जायचं आहे. हो नक्कीच, कारण गोलंदाजाला फेस करायचा असतो. परंतु पहा मोठा धक्का, सुनील बाद झाल्यानंतर नवीन फलंदाज इकडे स्ट्राईकला आलेला आहे. आता पाहूया कशा रीती मिहिर गोलंदाजी करेल. रनिंग मध्ये काहीच चेंजेस आपल्याला पाहायला. पहा पुन्हा एकदा, ओ क्लीन बोल्ड, ट्रिपल डिस्ट्रॉय, गाडी होतं बाद, मोठा धक्का, मोठा हादरा, देऊया संधी डीजेला. कमॉन डीजे. अनिकेत यांना नक्कीच, अनिकेत एक साईडला असतील, एक साईडला मिहिर असेल. मिहिर यांनी चांगली गोलंदाजी केलेली आहे. आता पहा 3 चेंडू आणि 4 धावांची गरज आहे. अजून एखादा संघ मालक देखील विचार करे. एखादा चेंडू जर अजून निर्धाव आला तर षटकार चौकाराची मॅच राहील. त्याच्यामध्ये तुम्हाला षटकार चौकार मारणं गरजेचं असतील. परंतु पहा, वळूया पुढच्या चेंडूकडे. मिहिर गोलंदाजी मार्कवर रेडी आहे. पाहूया कशा रीत्या गोलंदाजी होईल. ओहा, फटका चांगला सजवलाय. परंतु पाहूया किती धावा येतात. एक धाव घेतलेली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, एक धावेनिशी इथे समाधान. म्हणजे सामना शेवटच्या चेंडूपर्यंत घेऊन जाण्याचा प्रयत्न आहे. सामना शेवटच्या बॉलपर्यंत घेऊन जाण्याचा प्रयत्न चालू आहे सर. नक्कीच मिहिरने मागाशी चांगली गोलंदाजी केली होती. आपल्या काका पुतण्याची जोडी होती मिहिर आणि विनायकची. विनायकने मॅच मस्त काढली होती मागाशी माहू संघासाठी. आणि आता मिहिर प्रयत्न करतोय, पाले संघाला रोखण्याचा प्रयत्न करतोय. आणि पाले संघाचाही फलंदाज हलक्या हाताने खेळण्याचा राज स्ट्राईकवर आहे. बघूया या सामन्यात कोण विजय होतोय. अटीतटीचा सामना चाललेला. नक्कीच रोमांचक सामना आहे. रोमांचक सामना आहे. या सामन्यामध्ये आता पहा 2 मध्ये 3 ची गरज असताना आता स्ट्राईकला देखील दोन्ही नवीन बॅटर आहेत. सुनील देखील बाद झालाय आणि मला वाटतं राज देखील बाद झालेला आहे. आता नवीन सोहिल आणि सुनील गेल्यानंतर हे दोन्ही नवीन बॅटर आहेत. पुन्हा एकदा पहा, लेगच्या दिशेने कटवला. एक धाव पूर्ण झाले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का? परंतु फेकी 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 अचूक, गाडी होतोय बाद. पुन्हा एकदा मॅचने टर्न घेतलंय. आता आपण पाहू शकता 1 मध्ये 2. 1 चेंडू 2 धावा. मी आधी पण बोललो, या बॉलर मध्ये ताकद आहे, कॅपेबल आहे या गोलंदाज. शेवटच्या चेंडूपर्यंत मॅच घेऊन जाण्याची ताकद, दमखम या गोलंदाजामध्ये आहे. कर्णधाराने ते
गेम चेंज केला आहे. सगळ्या प्लेयर्सना क्षेत्ररक्षण सजवलं आहे त्यानुसार, आणि हा मिहीर त्या परीक्षेला खरा उतरला आहे. त्याने जसं क्षेत्ररक्षण सजवलं आहे त्यानुसार त्याने गोलंदाजी केली आणि त्याला यश मिळतं आहे. माऊ संघाचा एक हुकमी गोलंदाज म्हणावा लागेल. आत्तापर्यंत पाले संघाला त्यांनी थांबवून ठेवलं आहे. महालक्ष्मी पाले संघाचे फलंदाज काहीसे अयशस्वी ठरतायत त्या मीरचा सामना करण्यासाठी. मीरने जखडून ठेवला आहे. मगाशी कॉलिंगमध्ये मिस्टेक होते सर, त्याच्यामुळे हा अटीतटीचा सामना. 1 बॉल 2 धाव, म्हणजे ज्यांना खरोखर हार्टचा मगाशी सांगितलं, मगाशी तसाच सामना होता. 1 बॉल 4 धावा, आता 1 बॉल 2 धावा. ज्यांना प्रॉब्लेम आहे हार्टचा त्याने कृपया दीर्घ श्वास घ्यावा. म्हणतात ना, मेडिटेशन करणं गरजेचं आहे. ज्यांना हार्टचा प्रॉब्लेम आहे त्यांनी हा सामना मेडिटेशन करून पाहावा. अतिशय रंगतदार सामना. काय सांगाल सर? हो, नक्कीच मीर याने खरोखरच प्रभावित केलंय. या गोलंदाजाने प्रभावित केलंय. आता शेवटच्या चेंडूवरती देखील हा क्षेत्ररक्षण मिड ऑन पाहतोय, मिड विकेट पाहतोय, पॉइंट पाहतोय, गलीला देखील प्लेयर, लॉंग लेग, लॉंग ऑन देखील पाहतोय. पाहूया कशा रीतीने मिहीर. चुकी घडते चुकी आणि चुकीला माफी नाही. अतिशय सुरक गोलंदाजी केली होती आणि हा त्यांना बॉल कलेक्ट करायचा होता क्षेत्ररक्षणाला, आणि माहू संघाला हा पराभव पत्करावा लागला. अतिशय अटीतटीचा सामना. माहू संघाचे स्वागत आणि महालक्ष्मी संघ पाले यांचे हार्दिक 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 अभिनंदन. पुढील होणारा सामना माहू संघाने जी कामगिरी केली त्याला सलाम आहे. खरोखर काय अतिशय गोलंदाजी. रंगतदार असा सामना या ठिकाणी पाहायला मिळाला आपल्याला. परंतु महालक्ष्मी पाले या संघाने हा सामना आपल्या नावावरती केलेला आहे. उत्कृष्ट असा फटका मारून शेवटच्या चेंडूवरती 4 रनांची खेळ खेळून बॅट्समॅनने हा सामना आपला झोळीत घेतलेला आहे. आणि माऊस या संघाचे खूप खूप आभार. उत्कृष्ट अशी खेळी करत त्यांनीही या सामन्याला तेवढंच प्रत्युत्तर दिलं होतं, परंतु एक चेंडूमध्ये त्यांचा सामना पलटी झालेला आहे. त्यामुळे माहू या संघाचे खूप खूप आभार. आणि महालक्ष्मी पाले या संघाला अभिनंदन. या सामन्यासाठी मॅन ऑफ द मॅच या सुनील रक्ते यांनी पंचांशी संपर्क करून या ठिकाणी उपस्थित राहायचं आहे, आयोजकांशी संपर्क करायचा आहे. सुनील रक्ते